नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कोर्टानं अटक करा असे आदेश दिलेले होते. आता सदर प्रकरणामध्ये बाबा काय आदेश आहेत, काय आहे, कशामुळं हे घडलेलं आहे, तर याची सविस्तर अशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर आपण हा सगळा व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं हे प्रकरण काय आहे, कोणत्या न्यायाधीश महोदयांनी यांना अटक करा म्हणून आदेश काढले होते आणि त्याचं पुढं काय झालं, अटक झाली का नाही झाली का कशामुळे हे प्रकरण दबलं गेलं, याच्या विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अटक करून हजर करा कोर्टात असा आदेश, असं फरमान 2005 साली गुजरातच्या एका न्यायालयानं काढलं होतं. तर ते प्रकरण तरी काय होतं ते सुद्धा आपण बघूया. गुजरात राज्याचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांना सोहरबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी CBIनं अटक केली होती. CBIनं अटक करून त्यांना न्यायाधीश A.Y. दवे यांच्या घरी नेले. तेव्हा त्यांना 13 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. म्हणजे त्यानंतर त्यांना साबरमती तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं. नरेंद्र मोदींनी सुद्धा आपला राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता. म्हणजे त्या काळी हे घडलेलं प्रकरण. आणि बघा, कायदा हा किती भारतीय संविधान असं आहे की एखादा गुन्हेगार जरी जेलमध्ये असला आणि तो सुटून बाहेर आला आणि चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीशी सुद्धा कायदा उभा राहतो. भारतीय संविधानानं त्याला निवडणूक लढवता येते. आज रोजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा आहेत, तर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. परंतु त्या काळी जे घडलेलं प्रकरण होतं हे प्रकरण काय दबणारं प्रकरण नाही. 2005 साली हे प्रकरण घडलेलं होतं. CBIने या प्रकरणामध्ये अमित शहा यांना अटक करण्यात केलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये गुजरातमध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळं तिथं थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. तसंच त्यांच्यावरती काहीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. परंतु त्यानंतर मात्र जेव्हा CBIनं तो तपास आपल्या हाती घेतला, तपास हाती घेतल्यानंतर मात्र अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोर्टानं थेटपणे अटक वॉरंट काढलं होतं. आणि अमित शहा हे गृहराज्यमंत्री असताना सुद्धा त्यांना अटक करण्यात आलेली होती. आता या प्रकरणाचा थेट CBIशी संबंध येतो. CBIने चौकशी आपण पाहिलं की हे पुढे प्रकरण जाऊन काय झालं की त्या प्रकरणामध्ये निर्दोष अमित शहा यांची मुक्तता झालेली आहे. जरी निर्दोष मुक्तता झालेली असली तरी ज्या वेळेस केंद्रातलं सरकार बदलेल त्यावेळेस मात्र पुन्हा ते भूत अमित शहा यांच्या मानकुटीवरती बसेल असं सुद्धा दिसते. आज नाही उद्या सरकार बदलत असतात. आता जरी भाजपचं सरकार असलं तरी हे सरकार सुद्धा आज नाही उद्या बदलत असतं. आता त्या काळामध्ये सुद्धा असं सांगितलं जात होतं की हे राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे आणि राजकीय दृष्ट्या अमित शहा यांना अटक करण्यात आलेली होती असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. परंतु कोर्टाकडनं मात्र त्या केस जी होती ती केस मात्र कोर्टामध्ये सुरूच होती. नरेंद्र मोदींचे एकमेव शिष्य म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिलं जात होतं. तर अमित शहा यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल त्या गुजरातमध्ये दाखल झालेले होते. आपण पाहिलं की तिथले जे IPS अधिकारी आहेत ते सुद्धा आता सध्या जेलमध्ये आहेत. ज्यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली राज्य सरकारकडून, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्यावरती विविध प्रकारे कारवाई करण्यात आल्या हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता हे सोहरबुद्दीन एन्काउंटर प्रकरणामध्ये गुजरात पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. आता या हत्येला म्हणजे कुठल्याही आरोपीचा एन्काउंटर करत असताना त्याची माहिती गृह विभागाकडे असते, हे गृह विभागापर्यंत त्याची माहिती असते. आता बघा, कोर्टाने त्यांना जे प्रश्न विचारलेले होते त्या काळामध्ये ते सुद्धा असे होते की तुम्हाला हत्येची परवानगी दिलेली होती का, पोलिसांना विचारलं. जर नसेल तर तुम्हाला त्याच्या मृत्यूबद्दल कधी आणि कसे कळले. सोहरबुद्दीनची
पत्नी कौशर ही सुद्धा मारली गेली त्यामध्ये. तर तो सोहरबुद्दीन हा पोलीस कोठडीत असताना त्याचा बाहेर नेऊन एन्काउंटर करण्यात आला. म्हणजे हे जे सगळं प्रकरण आहे 2005 पासून 2007 पर्यंत हे सुरू झालं आणि या प्रकरणातच अमित शहा यांना जेलमध्ये 2.5 वर्षे राहावं लागलं होतं आणि तडीपारी सुद्धा याच प्रकरणामध्ये अमित शहा यांची झालेली होती. आता हे जे प्रकरण आहेत, आता ही प्रकरण मात्र मोदी शहा यांच्या मानकुटीवरती चांगलीच बसलेली होती. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम दंगे, हिंदू मुस्लिम हे सगळं कशा प्रेरित घडलं होतं, तिथं सुद्धा घडलेलं होतं. जसं आता देशभर हा वाद उफाळून येतो, म्हणजे विकासाचा वाद उफळला पाहिजे, म्हणजे विकासासाठी लोकांनी आंदोलनं केली पाहिजे, मोर्चे काढले पाहिजेत किंवा आमच्या भागाचा विकास मागे राहिलाय आणि तो विकास करा, असं काहीसं म्हटलं पाहिजे की बाबा आमच्या भागचा विकास झालेला नाही तर हा विकास होणं गरजेचं आहे, म्हणून लोकांनी आंदोलनं मोर्चे केली पाहिजे. परंतु आताची ही जी आंदोलनं मोर्चे जी आहेत ही मात्र वेगळ्या वळणावरती लोकांना घेऊन जाताना आपल्याला दिसतात. आणि हे जर असंच राहिलं तर मात्र देशाची परिस्थिती चिंताजनक होईल. गृहयुद्ध, गृहकलह हा देशात सध्या तरी सुरू झालेल्याचं आपल्याला दिसतंय, परंतु हे थांबवणं सुद्धा राजकारण्यांच्याच हातामध्ये आहे. राजकीय दृष्ट्या राजकारण्यांनी फक्त सत्तेसाठी न पाहता देशाच्या विकासासाठी आणि देशासाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे, परंतु असं आपल्याला कधीही केलेलं दिसत नाही. गुजरातचा जो एन्काउंटर प्रकरण झालं सोहरबुद्दीन चकमक, ह्याच्यामध्ये अनेक म्हणजे वंजारी म्हणून डीजी होते त्या काळामध्ये, त्या काळातले 14-15 पोलीस अधिकारी सुद्धा त्या प्रकरणामध्ये अडकले होते आणि त्यांना सुद्धा अटक झाली होती. 3100 पानाचं हे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु त्यावेळेस कोर्टानं सुद्धा कसं निर्दोष मुक्तता, म्हणजे ज्या कोर्टाकडे तो खटला होता त्या कोर्टाची आश्चर्यजनक हत्या झाली आणि त्यानंतर मात्र दुसरं कोर्ट आल्यानंतर त्यांनी ती सगळे प्रकरण बरं केलं गेलं, असं सुद्धा सध्याचं वास्तव आपल्याला पुढे आलेलं दिसतंय. परंतु ही सगळी प्रकरणे जी आहेत ही अशी प्रकरणं जी आहेत हे अतिसंवेदनशील असतात. अशा प्रकरणामुळं काहीशी बदनामी सुद्धा देश पातळीवरती होत असते. आता सध्या देशभर सुद्धा असाच माहोल तयार झालेला आहे की हिंदू मुस्लिम, परंतु हा माहोल राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे. म्हणजे राजकारणासाठी याचा वापर केला जातो. तरुणांना विकासाच्या मार्गावरती नेणं गरजेचं आहे, परंतु तरुणांना जर आपण अशा पद्धतीनं उचकावून जर त्यांना इतर मार्गे जर लावत असेल तर मात्र बाब चिंताजनक आहे. आणि नरेंद्र मोदी यांचं गुजरातमध्ये जे त्यांनी केलं अशाच पद्धतीचं काहीसं देशभर सुद्धा सध्या सुरू आहे. देशभर मशीन हॅकिंग असेल, म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या मशीन हॅकिंग केली जाते असं लोकांचं मत आहे. त्याचबरोबर मतदार याद्या ज्या आहेत, मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ निर्माण झालेला आहे, हा प्रचंड घोळ मतदार याद्यांमधला हा कसा सोडवला जाईल. आणि अलीकडच्या काळामध्ये सुद्धा बघा सुप्रीम कोर्टात सुद्धा मोदी शहा यांच्या विरोधात अनेक याचिका सुद्धा दाखल झालेल्या आहेत, परंतु याचिका दाखल करून घेणारे जे न्यायाधीश आहेत हे सुद्धा घाबरून गेलेले आहेत की बाबा आम्ही हे याचिका दाखल करून घेतल्या तर आमच्या जीवाला काय बरं वाईट होईल का काय, अशी सुद्धा भीती त्या न्यायाधीश महोदयांना सुद्धा वाटत असते. बघा आता पाठीमागच्या ह्याच्यातलं आसामचे जे मुख्यमंत्री आहेत विसू शर्मा यांच्या विरोधात यांनी असं म्हटलं होतं की मुस्लिम जर ड्रायव्हर असेल तर त्याला 5 रुपये भाडं झालं तर 4 रुपये द्या, म्हणजे मुसलमानांबद्दल वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य त्यांना बवलं पाहिजे होतं. त्यांच्या विरोधामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. तर त्या प्रकरणामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही हायकोर्टामध्ये जावा आणि हायकोर्टामध्ये तिथं प्रकरण दाखल करा. हायकोर्टाने नाही ऐकलं तर आम्ही ऐकू. म्हणजे सरळ सरळ भाजपच्या कुठल्याही मंत्र्याविरोधात किंवा नेत्याविरोधात जर काय गुन्हा दाखल करण्याचं प्रकरण असेल किंवा काही प्रकरण असेल तर ते सहजासहजी दाखल केलं जात नाही. म्हणजे हे गंभीर बाबी आहेत. अशा गंभीर बाबींमुळं खरं तर म्हणजे खरं ह्याच समस्या देशापुढे निर्माण झालेल्या आहेत. आणि अशाच काही प्रकरणांमुळे लोक सुद्धा या मोदी शहा यांच्या विरोधात सुद्धा
केसेस दाखल करत असतात, परंतु आता त्या सध्या तरी ते सत्तेत असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, परंतु ज्यावेळेस सत्तेतून बाहेर जातील त्यावेळेस मात्र नक्की कारवाई केली जाईल असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.